अधिवेशनामध्ये काळंबावाडी धरणाच्या गळतीचा मुद्दा गाजलेला होता। आमदार सतेज पाटील यांनी धरणाच्या गळतीचा विषय सुद्धा उपस्थित केलेला होता। काळंबावाडी धरणाच्या गळतीवर सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केलेली होती। धरणाच्या गळतीवर तातडीने उपाययोजना करण्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी आता आश्वासन दिल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आपण ही बातमी दाखवलेली होती। काळंबावाडी धरणाच्या गळतीचा मुद्दा हा पुढारी न्यूजनं उपस्थित केलेला होता। त्याच बातमीचा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतोय। धरणाच्या गळतीवर तातडीने उपाययोजना करण्याचं आता मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलंय। अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजलेला होता। त्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। धरणातून या ठिकाणी जात आहे तर ते गळती थांबवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे। अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छिते की लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि नाहीतर उन्हाळ्याला पुन्हा संपूर्ण जिल्ह्यावर याचा ताण पडू शकतो। हे आपल्या माध्यमातून सरकारला मी निदर्शनास आणून आपला विषय गंभीर आहे आणि गळती असेल तर ती तपासावी लागेल। आपण जलसंपदा खात्याला आपण सांगू वट्टीपाटाच्या धरणाची गळती आपण बंद करू। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, पुढारी न्यूजचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजलेला होता। त्यानंतर आता धरणाच्या गळतीवर तातडीने उपाययोजना करण्याचं गिरीश महाजन यांनी आता आश्वासन दिल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर आहे। काही दिवसांपूर्वीच आपण काळंबावाडी धरणाला गळती जी आहे ती वाढली आहे अशा पद्धतीची बातमी दाखवली होती आणि या बातमीच्या माध्यमातून काळंबावाडी धरणाच्या समोर जी गळती सुरू होती, जी गळती अक्षरशः एखाद्या धरणातून विसर्ग ज्या पद्धतीने होतो त्या पद्धतीची गळती जी आहे ती आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून दाखवली होती आणि एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता आणि त्यानंतरच आता हा आपलाच मुद्दा जो आहे तो मांडलेला सतेज पाटील आमदार आहेत त्यांनी देखील विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या मुद्द्याच्या माध्यमातून खरं तर त्यांनी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्याचा प्रश्न केला। याकडे सगळ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आणि याला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी देखील हा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे, तसं काही असेल तर आपण तात्काळ या संदर्भात उपाययोजना करण्याच्या संदर्भातलं आश्वासन देखील दिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच एकीकडे आपण हा मुद्दा जो आहे तो मांडला होता, यावरती प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली होती आणि तशीच मागणी जी आहे ती सतेज पाटलांनी देखील विधान परिषदेमध्ये आता केलेली। त्यामुळे नक्कीच या मुद्द्याकडे आता सरकार कशा पद्धतीनं आश्वासन दिल्यानंतर कशा पद्धतीनं पाहणार आहे, गळती जी आहे ती या ठिकाणी काढण्यामध्ये प्रशासन जे आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी करणार का हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। हो गौरी, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।